जो मुद्दा आज विधान परिषदेमध्ये गाजलेला होता तो म्हणजे एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावलेला होता की अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा न घेता जन्माला आलेले आहेत। अर्थात त्यांचा रोख होता तो उद्धव ठाकरेंकडे। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रत्युत्तर देताना मी जरी सोन्याचा चमचा घेऊन आलो असलो तरी भरल्या ताटाशी मी प्रतारणा केली नसल्याचं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिलेलं होतं। आणि संपूर्ण तो निरोप समारंभ पार पडल्यानंतर फोटो सेशनसाठी हे जे सगळे नेते विधान भवन परिसरामध्ये आलेले होते त्यावेळेला हे वेगळं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं होतं। ज्या मर्सिडीजवरून नीलम गोरे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केलेली होती त्या देखील त्यांच्या बाजूला बसलेल्या होत्या। अर्थात हे प्रोटोकॉल्स असतात आणि त्यानुसारच संपूर्ण हे फोटो सेशन देखील पार पडलेलं होतं। मात्र या सगळ्यामध्ये एक सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं चित्र होतं ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर आलेले होते। एकमेकांच्या शेजारी बसणं या दोघांनी टाळलं, एकमेकांशी बोलणं देखील या दोन्ही नेत्यांनी टाळलेलं होतं। जवळपास 2.5 ते 3 वर्ष होत आलेली आहेत या दोघांमधला संघर्ष हा अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे। एकनाथ शिंदेंनी बंडाळी केली, त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली होती आणि अद्याप देखील हे जे दोन नेते आहेत हे मात्र समोरासमोर एकदाच या अगोदर आलेले होते। माध्यमांनी त्यांना कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलं होतं। मात्र आज अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं हे नेते हे एकमेकांच्या समोर आलेले पाहायला मिळाले। मात्र या दोघा नेत्यांनी एकमेकांकडे बघणं, एकमेकांशी बोलणं हे टाळलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वीचीच ही सगळी दृश्य आहेत। तर ठाकरे आणि शिंदे एका फोटोमध्ये आलेले आहेत। मात्र एका फोटोमध्ये जरी आलेले असले तरी या दोघांमधला दुरावा हा मात्र खूप काही सांगणारा होता। दरम्यान यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंना बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाजूला उद्धव ठाकरे हे बसले, त्यांच्या बाजूला होत्या सभापती नीलम गोरे, त्यांच्या बाजूला होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या बाजूला होते राम शिंदे, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, अंबादास दानवे आणि चंद्रकांत पाटील। हाच तो क्षण होता ज्यावेळेला कदाचित एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांशी बोलतील असं कुठेतरी वाटलं होतं। मात्र उद्धव ठाकरेंनी केवळ राम शिंदेंना नमस्कार केला आणि त्यानंतर नीलम गोरे यांच्या बाजूला गेले होते। नीलम गोरे यांनी देखील उद्धव ठाकरेंना विनंती केल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते की खुर्चीमध्ये बसण्यासाठी त्यांना विनंती केली। मात्र त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खुर्चीत जाऊन उद्धव ठाकरे बसले आणि त्यांच्या बाजूला नीलम गोरे आणि नीलम गोरेंच्या बाजूला होते एकनाथ शिंदे। ठाकरे आणि शिंदे एकाच फ्रेममध्ये आल्यानं अर्थात चर्चा ही राज्यभर लागलीच सुरू झालेली आहे। मात्र एका फोटो फ्रेममध्ये हे नेते जवळपास 2.5 ते 3 वर्षांनंतर पाहायला मिळालेले आहेत। किंबहुना विधिमंडळ परिसरात देखील दुसऱ्यांदा हे दोन्ही नेते एकमेकांच्या समोर आलेले आहेत। मात्र या दोघांनी एकमेकांकडे बघणं त्यासोबतच एकमेकांशी बोलणं देखील पुन्हा एकदा टाळलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी राम शिंदेंना नमस्कार केला आणि त्यानंतर ते पुढे झाले आणि त्यानंतर त्यांनी नीलम गोरेंशी संवाद साधला। तेव्हा भाजपमध्ये गेल्यावर अर्थात भाजपसोबत एकनाथ शिंदे हे गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमधला हा दुरावा हा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। आज विधिमंडळ परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान विधान परिषदेमध्ये जात असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली होती। त्यानंतर अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या निमित्तानं, यांच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं विधान परिषदेमध्ये सगळ्याच आजी माजी मुख्यमंत्र्यांनी भाषण केलेलं होतं आणि त्यानंतर एकमेकांना टीका टोमणे देऊन झाल्यानंतर अर्थात वेळ आलेली होती ती म्हणजे फोटो सेशनची। या फोटो सेशनसाठी हे सगळे नेते विधान भवनाच्या या परिसरामध्ये जमलेले होते आणि एक एक नेते येत असताना अर्थात एकनाथ शिंदे हे आले आणि त्यानंतर आले ते म्हणजे उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी जागाही देऊ केलेली होती नीलम गोरे यांनी। मात्र एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसणं हे उद्धव ठाकरे यांनी टाळलेलं आहे आणि
जवळपास 2 ते 2.5 वर्षानंतर हे दोन्ही नेते एकमेकांच्या समोर आले. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे न बघताच उद्धव ठाकरे हे पुढे गेले. राम शिंदेंना त्यांनी केवळ नमस्कार केला आणि त्यानंतर ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाजूला जाऊन बसले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील नीलम गोरेंना खून करून बसायला सांगितलं.